सुरुवात करा, जास्त वेळ करू नका। आजच्या रात्रीतील आज शेवटचा सामना उद्या ठीक 6 वाजता ते रिपोर्ट करायचे। उद्या 3 सामने आहेत। उद्या पहिली लढत असेल सेमीफायनलची शैलेश स्मृती तरघर विरोधात महेश स्पोर्ट्स शेलगर, आणि त्यानंतर दुसरी लढत सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे विरोधात या सामन्यातील विजेता संघ। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना 3 संघ सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचलेत। अर्थातच सेमीफायनलिस्ट शैलेश स्मृती तरघर महेश स्पोर्ट्स शेलगर सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे, आणि आता नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स विरोधात खारकोपर किंग्स। सन्माननीय सुधीरजी ठाकूर साहेब आणि रोशनजी म्हात्रे साहेबांचा संघ टीमला लीड करतोय। प्रतीक पाटील पहिलाच बॉल हलक्या हाताने समोर खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलतोय। रणजित पाटील खारकोपरचा खेळाडू, धावसंख्येचा श्री गणेश, आणि त्याच्या साथीला येतो बिपिन पावशे वहालचा खेळाडू। गोलंदाजी करतोय जोगेंद्र कोळी मोहा संघाचा खेळाडू। अनेक गोलंदाज पाहिलेत या उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये मोहा संघाचे। हा चेंडू थोडा खाली राहिला, उसळी अजिबात मिळाली नाही। बॉलर थोडा त्रस्त दिसतोय, बॅक पेन आहे। नक्कीच बॉल डिलिव्हर केल्यानंतर आपल्या कमरेला त्याने हात लावला। बॉलरसाठी फार कठीण काम आहे। जेवढं वजन असतं ना त्याच्या 8 पट भार मात्र बॉल डिलिव्हर करत असताना फास्टर बॉलरसाठी असतो। म्हणजे वजन समजा तुमचं असेल 50 किमान 50 पकडलं तर 50 गुणिले 8 माफी असावी 8 पट। किमान 30 किलो वजन चा भार इथे पडतो। गोलंदाजा जेव्हा स्ट्राईक पुढे टाकत असतो, परंतु इथे स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय तो सीमारेषा पार, चौकार। टप्पा मागे राहिला आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा एक चांगला फटका अगदी आपण पाहतोय बिपिन पावशेच्या बॅटमधून। धावफलक आहे ते 6। 5 धावा होते आणि इथे मिड ऑफ च्या वर्तुळ फटका खेचलाय। लॉंग ऑफ बाउंड्री जवळ प्रयत्न चांगले केले फिल्डरने, परंतु शेवटी चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार। केले लॉंग ऑफच्या फिल्डरने मनीष खरत आपल्या बॉलरला इथे कानमंत्र देत असताना। टीम ओनर आहेत शैलेश पाटील। कव्हर पॉइंट मधून हा चेंडू काढलाय। का बॅटिंग चालू आहे बिपिन पावशेची, सलग 3रा चौकार बिपिन पावशेच्या बॅट मधून। स्कोर आहे 13। जागा नव्हती हा फटका खेळण्यासाठी, कारण अगदी ऑफ स्टंपच्या लाईनने हा टप्पा ठेवला होता। त्यानंतर बॅकफुटला जात असताना स्वतः या फटक्यासाठी जागा बनवली आणि हा फटका खेचलाय कव्हर पॉइंटमधून चौकारासाठी। 13 धावा धावफलकावर। विस्फोटक सुरुवात बिपिन पावशेची। 4 बॉल 12 वरती तो खेळतोय। हा टप्पा चांगला आहे, अगदी क्रीज मध्ये टाकला होता। आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुढे जात असताना रनआउटची संधी, रणजित पाटीलला बाद करण्याची संधी होती, परंतु रणजित पोहोचलाय। पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एकूण धावसंख्या आहे ती बिनबाद 14। फास्ट ती फॉलो थ्रो मध्ये कितपत, कारण एखादा वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो
त्याचा डिलिव्हरी स्ट्राईकच्या वेळी त्याच्या वजनाच्या 8 पट, म्हणजे समजा 50 किलो वजन असेल तर 40 किलो वजनाचा अधिक भार, एवढं सोपं काम नाही आहे. म्हणूनच कित्येकदा कोच सांगत असतात की फॉलो थ्रूमध्ये फास्टर बॉलरला की चेंडू जरी समोरून आला तरीसुद्धा वाकण्याचा प्रयत्न करू नका, बॅकपेन जास्त होऊ शकतो. ही चर्चा का? कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जोगेंद्र जेव्हा बॉल डिलिव्हर करत होता तेव्हा कुठेतरी कमरेला हात लावत होता, बॅकपेन. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय आतिश पाटील. कव्हर्सला विलोभनीय फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज इथे होईल बाद. बिपिन पावशे ते मात्र माघारी परतलाय. चांगला झेल कव्हर्सला. तो इथे माघारी परतलाय. 5 चेंडू 13 वरती खेळत असताना 6व्या चेंडूवरती तो बाद झाला. आतिश पाटीलने त्याची मात्र विकेट घेतली. असं वाटलं की फटका खेचला, परंतु बॅटच्या अगदी खालच्या हिस्स्याला चेंडू लागला. मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. मिडल ऑफ द बॅट आला असता तर कदाचित कव्हरच्या वरतून गेला असता. नवीन बॅटर संदेश कोळी मैदानावरती दाखल होते. 2024च्या या पर्वामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मात्र जोडले गेलेत. उलवे नोडवरती प्रेम आहे सर्वांचं. 16 गाव आहेत. 16 गावातील सर्वजण आवर्जून आपल्या खेळाडूंचा खेळ पाहतात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवरती संदेश कोळीचा. स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहे तैनात. एकच धाव. रणजित पाटील आणि संदेश कोळी ही सध्या जोडी मैदानावर. एकेरी धावसंख्येने स्कोर आहे 15-15. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर चालू आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा विरोधात खारकोपर किंग्स. एका बाजूला सुधीरजी ठाकूर साहेब, रोशनजी मात्रे साहेबांनी बांधलेला हा खारकोपर किंग्स, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शैलेशजी पाटील साहेब जे नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा संघाचे संघमालक आहेत. फटका फसलाय. मिड ऑफला असलेला प्लेअर एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि इथे विकेट क्रमांक 2. रणजित पाटील देखील माघारी परतलाय. पहाळ ग्रामपंचायतीचे डॅशिंग सरपंच आदरणीय समीरजी पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. सहर्ष स्वागत या मंचावरती समीरजी पाटील साहेब. आपलं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. कधी कधी आपल्या संघामधून देखील खेळतात. आर ट्रॉफीचं आयोजन आपण दरवर्षी पाहतो आणि आदरणीय समीरजी पाटील साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 2 विकेट घेतल्या. 2 विकेट या ओव्हरमध्ये. आतिश पाटील रिदमिक बॉलर आहे आणि त्याचे ॲक्शन पहा. ज्या पद्धतीनं बॉल सोडतोय एक वेगळीच ॲक्शन आहे. नवीन बॅटर श्रेयस कोळी. पुन्हा एकदा खोला टाकला होता. चेंडू उडवलाय. कव्हरला फिल्डर तैनात आहे. फिल्डिंग सेटअप पहा किती अचूक लावला कॅप्टनने. मनीष घरचं या बाबतीत कौतुक करायला पाहिजे. आणि बॉलर देखील जशी फिल्डिंगची सजावट आहे तसं गोलंदाजी मात्र करतोय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं कठीण काम आहे. 3च सीमारक्षक, 2च सीमारक्षक फक्त तुम्हाला असतात. पहिल्या पॉवरमध्ये 2, सेकंड पॉवर प्लेमध्ये 3. यांना हेरून गोलंदाजी करावी लागते. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. स्क्वेअर लेगला हा फटका येतोय. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. संदेश कोळीच्या बॅटमधून येतोय ते षटकार.
22-22. हा टप्पा चांगला आहे परंतु लवकर पिक केला बैठक स्टॉट संदेश कोळीच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आज पंकज घरातने प्रभावित केलंय. आता संदेश कोळी अगदी गुडघे टेकून स्क्वेअर लेगच्या दिशेने घुटना टेक और तमाशा देख. संदेश कोळीच्या बॅट मधून षटकार. मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र आता 28 वरती. सुरुवातीला आतिश पाटीलने 2 हादरे दिले. 4 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या. दोन विकेट घेतल्या होत्या. रणजित पाटील बिपिन पावशीची त्याने विकेट घेतली परंतु गव्हाणच्या संदेश कोळीने 2 षटकार त्याच्या विरोधात मारले आणि स्कोर आहे 28-28. 2 विकेटच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार मनीष घरत कॅप्टन टीमचा. धावा रोखणं फार गरजेचं आहे प्रामुख्याने संदेश कोळीला. त्यानं खेचलेला बैठक शॉट. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. उद्या फक्त 3 सामने असतील आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन उद्या ठीक 6 वाजता रिपोर्ट करायची अशी सूचना आम्हाला इथे देण्यात आली. मनीष घरत विकेट कीपर. फिल्डिंगमध्ये अनेक बदल करत असताना लेफ्टी बॅटर श्रेयस कोळीसाठी. एक क्षेत्ररक्षक अगदी स्क्रीनच्या बाजूला स्वतः अतिश उभा आहे. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीची परंतु शेवटचे 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. त्याचबरोबर लेफ्टी बॅटरला कव्हर स्लॅग फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. ऑन साईडला 3 सीमारक्षक आहेत. एक फाईन लेगला आहे त्याचबरोबर एक मिड विकेटला आणि एक वाईडिश लॉंग ऑनला. मनीष सरळ बॅटने फटका खेचायचा होता. कव्हर्सला असलेला फिल्डर कॅच खाली येतो आणि ते झेल घेतला जातोय श्रेयस कोळीचा. ते माघारी परतला आणि इट्स टाइम. हा श्रेयस कोळी ते माघारी परतला. संदेश कोळी 2 षटकार त्याने मारलेत आणि आता टीमचा कॅप्टन मैदानावरती गेलाय प्रतीक पाटील. आता 2 कॅप्टन अर्थातच मनीष खरत गोलंदाजी करतो आणि प्रतीक पाटील इथे बॅटिंग करतो. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. स्वतःची विकेट अर्थातच स्वतःला राखून ठेवलं होतं प्रतीक पाटीलने. सुरुवातीला रणजित पाटील बिपिन पावशेचं योगदान होतं 13 धावसंख्येचं. 3 चौकार त्याने खेचले. रणजित पाटील जास्त काही करू शकला नाही. संदेश कोळी खेळतोय मैदानावरती. 2 षटकार त्याने मारलेत. श्रेयस कोळी फक्त 1च धावाचं योगदान. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा अनेक बदल होत आहेत विकेट कीपरकडून. ही स्पर्धा जिंकायची आहे. सिल्वर ट्रॉफी जिंकायची. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण चांदीची ट्रॉफी. उल्वानोड प्रीमियर लीग 2024 5वं पर्व. पहिल्यांदा ही स्पर्धा रजनी स्वरूपात आपण पाहतोय. खोदून काढलाय चेंडू. कव्हर्सला मारलाय. पंच पाहायला मिळाला प्रतीक पाटीलचा. फक्त 1च धाव. मनीष खरत तिसरं षटक. 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर. उद्या तर आणखी गर्दी होईल. कोण चॅम्पियन बनेल उल्वानोड प्रीमियर लीगचा? लास्ट इयरचे चॅम्पियन नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा हा संघ सध्या मैदानावरती खेळतोय खारकोपर किंग्सच्या विरोधात.
खूपच शॉर्ट पिच हा चेंडू होता, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. मनीष घरत आणि विकेट किपरमध्ये पुन्हा एकदा चर्चा. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आहेत. यामध्ये 30 धावांमध्ये बिपिन पावशे आणि संदेश कोळी यांचं योगदान प्रामुख्याने फार महत्त्वाचं आहे. कितपत टार्गेट सेट केलं जाणार. मागच्या मॅचमध्ये 52 धावांचा पाठलाग झालाय. त्या अगोदरच्या मॅचमध्ये 70 धावांचा पाठलाग झालाय. हे देखील विसरून चालणार नाही. धावा आहेत, चेस डाऊन देखील होत आहे तिथे धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरून ऑफ कटर मारण्याचा प्रयत्न होता. पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे जोडली जाते. स्कोर 31-31. ऑफस्टम्पच्या बाहेर सातत्याने चेंडू टाकले जातात. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. संदेश कोळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मनीष शफल होऊन समोर आडव्या बॅटने फटका खेचलाय. प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावरून टप्पा घेतल्यानंतर बॉल गेलाय सीमारेषा पार. संदेश कोळीचा चौकार. चौकार संदेश कोळीच्या बॅटमधून. 4 धावेने स्कोर पोहोचलाय खारकोपर किंग्स संघाचा. 35 प्रोजेक्टेड स्कोर वरती नजर टाकली. 14च्या सरासरीने हा संघ येतोय 70 पर्यंत पोहोचेल. परंतु समोर मनीष आहे. हे मनगटाच्या सहाय्यानं फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये आहे तैनात. एकच धाव. कदाचित हा फटका फाईन लेगला खेचायचा होता. त्याने परफेक्ट शोधलं स्क्वेअर लेगच्या फिल्डरला. एकेरी धावसंख्येने स्कोर 36-36. मनीष एक चौकार त्याच्या विरोधात आला. फक्त 8च धावा त्याने दिल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन त्याने पकडले आणि आता समोर कॅप्टन आहे प्रतीक. हेलिकॉप्टर शॉट बाय प्रतीक पाटील. खारकोपरचा ब्रँड उमटवलाय षटकाराने. स्कोर जाऊन पोहोचला 42-42. धावा रोखायचे. मनीष स्वतःवरती नाराज आहे. त्याला ठाऊक आहे की धावा रोखणं फार गरजेचं आहे. या टीमकडे बॅटर चांगले आहेत खारकोपर किंग्सकडे. धावा 42. पीटीसीची संपूर्णपणे टीम लाईव्ह टेलिकास्ट करत असताना गेले 5 वर्ष या स्पर्धेत समवेत ते आहेत. तिसरं षटक लास्ट बॉल. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. स्कोर आत्तापर्यंत 43. व्हाईट लाईनच्या बराच बाहेर मात्र हा चेंडू. एकेरी धावसंख्येने स्कोर आहे 43-43. धावा. तिसरं षटक मार्गस्थ एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो खारकोपर किंग्स हा संघ. पुन्हा एकदा यॉर्कर इथे टाकला होता. बॅटला लागून बॉल गेला मागे विकेट किपरकडे. कमबॅक केलं लास्ट बॉलवरती. 5व्या बॉलवरती प्रतीक पाटीलने षटकार मारला कॅप्टनच्या विरोधात आणि लास्ट बॉलवरती कॅप्टनने बीट केलं. कॅप्टन प्रतीक पाटीलला मनीष घरतने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 43-43. आणि खारकोपर किंग्सचे संघ मालक आपण मैदानात पाहतोय आपल्या मित्रासमवेत. नाही असं खेळायला पाहिजे होतं, तसं खेळायला पाहिजे होतं. ते देखील स्वतः खेळाडू आहेत. त्यांना ठाऊक आहे मैदानाच्या बाहेर बसून खेळणं सोपं काम आहे. बोलणं खूप सोपं काम आहे. परंतु ते चांगले खेळाडू देखील आहेत. सुधीर ठाकूर, सोमनाथजी म्हात्रे देखील तिथे आहेत. शिवाजी गोंधळी देखील तिथे आहेत. अमरजी कडू देखील आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. उल्वेनोड प्रीमियर लीग स्पर्धा कोणीही जिंकू दे, कोणताही संघ जिंकू दे, परंतु उल्वेनोड जिंकलंय. ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, खजिनदार सोमनाथजी म्हात्रे. आम्ही जास्त लक्ष ठेवायला पाहिजे ना.
लाईव्ह पाहत असतील तर मात्र खैर नाही, बाकी काही नाही. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 43. आदरणीय कृष्णा खोत यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. बामणडोगरीचे कृष्णाजी खोत साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 3 ओव्हरमध्ये 43 धावा झाल्यात. प्रतीक पाटील 3 चेंडू 7 वरती खेळतोय. संदेश कोळी 5 चेंडू 18 वर. चांगली सरासरी ठेवले खारकोपर किंग्स संघाने. दुसऱ्या बाजूला चॅम्पियन, लास्ट इयरचे चॅम्पियन नेहल ऋत्वे स्ट्रायकर्स नावा, मनीष घरतचा हा संघ. आज अनेक उलटफेर देखील आपण पाहिलेत. किरण पाटील यांचा संघ पराभूत झाला. त्यानंतर प्रसाद घरत, संदेश गोंधळी, दिग्गज नावं संघामध्ये. निलेश 11 जावले विनर्स. प्रमोदजी कडू साहेबांचा संघ पराभूत झाला. सुनीलजी घरत साहेबांनी त्यांना महेश स्पोर्ट्स शेलगर तो मात्र संघ जिंकला. सन सिटी ब्लास्टर्स क्रिओडो सर त्यांचा संघ मात्र जिंकला. ऋषी घरत हा माफिया सभी ऋषी नाईक मात्र तिथे विजयी झाला. 3 ओव्हरमध्ये 43 झाला. चला लगेच मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ करू नका. हे 2 षटकं फार महत्वाचे ठरणार आहेत. कितपत टार्गेट सेट केले जाणार आहे. आजच्या रात्रीमध्ये 70 धावांचा पाठलाग झालाय. हाच विचार करून प्रतीक आणि त्याचा साथीदार पुन्हा एकदा मनगटाचा इथे वापर. मिडविकेटच्या दिशेने हा फटका आलाय. शैलेश स्मृती 11 तरघरच्या स्टँडच्या अगदीच समोर. एकेरी धावसंख्येने स्कोर 44, 44. 44 धावा. 4थं षटक इथे मार्गस्थ. एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आज त्यामधील 8 संघ पुढे सरकले. सुपर 4मध्ये 3 पोहोचलेत. आता 2 संघादरम्यानची लढत चालू आहे. अतिश कोळी 4थ्या षटकात. तरघरचा हा खेळाडू. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरला. खारकोपर किंग्सचा किंग अर्थातच प्रतीक पाटीलने खेचलाय षटकार. पुन्हा एकदा वॉट अ शॉट. जेवढा उंच गेलाय तेवढा लांब देखील. लॉंगेस्ट सिक्सर बाय प्रतीक पाटील. षटकार. पाऊलेची पंढरीची वाट केव्हा दिसते बघा. रमला सवेड्या आधी संसारात, रमला सवेड्या आधी संसारात. मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये अनिकेत कोळी जो टीमचा कॅप्टन होता. दुसऱ्या मॅचमध्ये पंकज घरत त्याने साकारलेली इनिंग. आणि तिसऱ्या मॅचमध्ये ऋषी नाईक जो टीमचा कॅप्टन होता. कॅप्टन्स चांगली कामगिरी करतात. आणि आता स्वतः प्रतीक पाटील बॅक टू बॅक 2 धमाके त्याच्या बॅटमधून. बॅट नाही तर दांडपट्टा चालवतोय. पट्टा शॉट अशी माहिती आम्हाला मिळाली. 2 षटकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय तो 56 वरती. 56. 56 धावा. हा मॅच बॉलसाठी थांबले होते. अगदी समोरच्या टेकडीवरती तिथे फटका खेचला प्रतीकने. अतिशला थांबावं लागेल प्रतीकला. गरजेचं आहे. मनीष घरत सातत्याने आपल्या खेळाडूंना सांगतोय प्रतीक फार महत्वाचा खेळाडू आहे. आणि संदेशने खरं तर आग लावली या मॅचमध्ये. पहिल्यांदा 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. बिपिन पावशे पॉवर प्लेच्या षटकाचा त्याने फायदा उचलला. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण केलंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडचा बॉल लेग साईडला वळवायचा होता. चांगला टप्पा इथे ठेवलाय. दूर ठेवतो आता फलंदाजापासून हा चेंडू. कमबॅक केले बॉलरने. धावसंख्या ती 56. 56. 4थं षटक. अतिश कोळी ठाऊक आहे प्रत्येक चेंडू निर्धाव त्याला इथे टाकायचं आहे. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणभर. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाचे पाठीराखे. उल्वे नोड प्रीमियर लीग 2024चे प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. शेलघर नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 56. अगदी गोलंदाजाच्या बाजूने हा चेंडू काढलाय. स्क्रीनच्या समोर मनीष घरत मात्र चेंडू अडवतोय. एकच धाव.
कदाचित जे एक्सप्रेशन आपण प्रतीकचे पाहतोय, इंजुरी हे खेळाडू सातत्यानं खेळतात, अनेक स्पर्धा एकाच दिवसामध्ये कधी कधी एखाद्या संघाच्या 2-2 एंट्रीज देखील असतात ग्रामीणच्या, मग त्यामधून तालुका आपला देखील रिप्रेझेंट करतो. प्रतीक तिकडे पोहोचणं, अनेक गोष्टी आहेत. फिटनेस सांभाळलं पाहिजे, यात शंका नाही, प्रत्येक खेळाडूने सांभाळलं पाहिजे. 57 धावा, 57, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 14 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. आता संदेश कोळी, बॉल गेलाय, पाठवलाय टेकडीवरती, षटकार संदेश कोळीचा. बॅक पेन, पुन्हा एकदा तीच डोकेदुखी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर अगदी आपण पाहतोय तब्बल 63. संदेश कोळी 7 चेंडू 25 वर. प्रतीक पाटील टीमचा कॅप्टन 7 चेंडू 20. बिपिन पावशे 6 चेंडूंमध्ये 13. रणजित पाटील लवकर बाद झाला. आतिश पाटील 14, 2 विकेट त्याने घेतल्यात. मनीष घरत 15 धावा त्याने दिल्यात. प्रत्येक ओव्हर मागे एक गोलंदाज, अर्थातच 5 ओव्हरसाठी 5 वेगवेगळे गोलंदाज. 63 धावा झाल्यात. पंकज घरत मैदानावरती गेलाय. खरं तर दुखापतग्रस्त आहे प्रतीक. पंकज घरत हा एक दिलखुलास माणूस आहे, विदाउट टेन्शन प्लेअर, केव्हाही कोणत्याही सिच्युएशन मध्ये. चला मॅच त्वरित चालू करा, कारण मेडिकल इमर्जन्सी होती थोडी. प्रतीक पाटील जो दुखापतग्रस्त आहे, फर्स्ट एड बॉक्स पोहोचवण्यात आला, त्यानंतर मात्र तो पुन्हा सज्ज झालाय. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय. लेफ्टी बॉलर आलाय आणि ते पंच नो बॉल घोषित करतायत. पंच नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे मात्र घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि परेश कोळी गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि पहिला बॉल नो त्याने टाकलाय. आणखी एक एकेरी धाव जोडली जाईल. स्कोर 64 आणि नेक्स्ट बॉल असेल मात्र फ्री हिट. चर्चा होत आहेत सातत्याने, त्या चर्चा आपण थांबवायच्या आहेत आणि लवकरात लवकर मॅचला मात्र सुरुवात करायची आहे. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. दिमागदार असं आयोजन उल्वेनोड प्रीमियर लीग 2024चं. या स्पर्धेची फ्रीटचा बॉल प्रतीक पाटीलसाठी. 8 चेंडू 20 वरती खेळतो प्रतीक. लास्ट ओव्हर आहे, परेशला थांबावं लागणार आहे प्रतीकला. फ्रीटच्या चेंडूवर लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर 65. 65. आजच्या रात्रीमध्ये 70 धावांचा पाठलाग झाला. हे 12th फिल्डरला ठाऊक आहे, म्हणून अद्यापही तो टेन्शनमध्ये. अधिक धावा पाहिजे त्याला. आदेश पाटील सारखा आणखी एक हार्ड हिटर बॅटर डगआउट मध्ये, परंतु प्रतीक आणि संदेश चांगली बॅटिंग करतोय सध्या. 65. प्रतीक पाटील संदेश कोळी ही जोडी मैदानावर. थोडं टेन्शन परेशवर, परंतु या कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. शेवटी मैदानावरती गेल्यानंतर आपल्याच बाजूने परिस्थिती असेल असं नाही, विपरीत परिस्थितींमध्ये प्रयत्न करायला पाहिजेत. पुन्हा तोच प्रयत्न होता इथे. संदेश कोळीचा ऑन साईडची बाउंड्री त्याला टार्गेट करायची होती. पंचचा इशारा मात्र इथे येतोय की लेग बायच्या स्वरूपात एक धाव. अशा एकेरी धावा जरी दिल्या गोलंदाजाने तरी सुद्धा मनीष घरतचं टेन्शन वाढणार नाही.
दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग झालाय, हे विसरून चालणार नाही. 66. या क्रीडांगणावरती अनेक उलटफेर आपण पाहिलेले आहेत. परेश कोळीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, काय प्रयत्न त्याने केलेत. अफलातून दर्जेदार फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावला या प्रीमियर लीग मध्ये. विघ्नेश होता त्या ठिकाणी. सुपर ओव्हर मध्ये देखील RR रायडर्सच्या विरोधात जो झेल घेतला होता तो देखील मला असं वाटतं या स्पर्धेमधील ऋतिक याच उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये ऋतिक कडू जावळ्याचा. चला आता तिसरे पंच इन्व्हॉल्व होत आहे त्या डिसिजन मध्ये. काय प्रयत्न करतायत ना हे खेळाडू. ग्रामीण क्रिकेटचा स्तर आणि ते यस पंच सांगतायत 2 धावा आहेत. 2 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 68. 68. 3 चेंडू बाकी आहेत. थोडं कंट्रोल केलं या लास्ट ओव्हरमध्ये परेश कोळीने. जरूर चांगली गोलंदाजी केली. नो बॉल टाकला परंतु त्यानंतर धावा दिल्यात त्या अवघ्या 4. लास्ट 3 बॉल ऑफ दिस इनिंग. 68. पुन्हा इथे अगदी बॅट वेगानं फिरवली होती. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. हातातून चेंडू निसटला, फेक होते आणि प्रतीक तिथे पोहोचलाय. 2 धावा. दुहेरी धावा संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 70 वर. हे विसरून चालणार नाही की अगोदरच्या 4 ओव्हरमध्ये चौकार षटकार चौकारांचा पाऊस पडत होता परंतु गव्हाणच्या परेश कोळीने इथे मात्र थांबवले दोन्ही फलंदाजांना. 2 चेंडू शिल्लक आहेत. 70 धावा झाल्यात. या 2 चेंडूंमध्ये कितपत प्रतीक मात्र आक्रमण करणार. प्रत्येक फटक्यामागे टाळ्यांचा कडकडाट होतोय. ही तर खरी खासियत आहे उल्वेनोड प्रीमियर लीगची. कोणताही संघ खेळू दे, षटकार येऊ दे, चौकार येऊ दे, थोडी चांगली गोलंदाजी करू दे, प्रत्येक गोष्टीसाठी इथे टाळ्या वाजतायत. वाईड यॉर्कर परंतु पंच सांगतायत वाईड लाईनच्या बाहेर आहे. अधिक 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचेल 71-71. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल लेफ्टी बॉलर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आणि यस वाईड लाईनच्या बाहेर. चांगला निर्णय पंचांचा. 71 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. काय करेल प्रतीक. कॅप्टन आहे. पाहूया आपल्या संघाला कितपत नेऊन ठेवतोय. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. व्हाईट बॉल. आणखी 1 धाव. थोडा आता दबाव. एक्स्ट्राज या ओव्हरमध्ये भरपूर आल्यात. 7 चेंडू मात्र इथे फेकले गेलेत आतापर्यंत. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 72 धावा झाल्यात. 72. फुलटॉस बॉल वळवलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याला चकवा देऊन बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार. टेन्शन वाढलंय. 76 धावा झाल्यात. ऑन साइड पूर्णपणे पॅक करण्यात आले. आता प्रतीक साडी लास्ट बॉल वरती. काय बॅटिंग केले प्रतीकने शेवटी येऊन. संदेश कोळी, बिपिन पावशे, परेश चांगली गोलंदाजी केली परंतु एक्स्ट्राज ज्या टाकल्या ना त्याचं दडपण आता आपल्याला जाणवतोय. त्या एक्स्ट्राज धावा देखील खूप आहेत. अनेक फेरबदल इथे फिल्डिंग मध्ये होत आहेत कारण गोलंदाज इथे सांगतोय की 4 प्लेयर त्याला ऑन साइडला पाहिजेत. प्रतीक पाटीलसाठी लास्ट बॉल महत्वाचा आहे. 80 पार की 80च्या आतमध्ये. सुधीरजी ठाकूर, रोशनजी मात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा
खारकोपर किंग्स आणि त्यांचा किंग अर्थातच कॅप्टन मैदानावरती आहे. 12 चेंडू 29 वरती तो खेळतोय. समोर परेश आणि इथे ऑन साइडला इनिंगची समाप्ती केले खारकोपरच्या किंग्सने. अर्थातच प्रतीक पाटीलने ठोकलाय ते षटकार आणि या 6 धावेने स्कोर धावून पोहोचला 82 वरती. 82 82 धावा. इट्स लाईक मोये मोये मुवमेंट. सुधीरजी ठाकूर आणि त्यांचे सर्व साथीदार. शेवटच्या बॉलवरती साइड अँगलने दाखवण्याचा प्रयत्न पीटीसी लाईव्ह टीमचा आणि मिड विकेटला आला इथे हा षटकार. कमालीची फटकेबाजी. 13 चेंडू 35 धावसंख्येची इनिंग मात्र इथे साकारली. 8 चेंडू 25. विसरून चालणार नाही संदेश कोळीला. बिपिन पावशेने स्टार्ट दिला. परेश कोळी अतिरिक्त धावा रोखल्या असत्या तर मला असं वाटतं हे षटक फार महत्त्वाचं ठरलं असतं. इनिंग समाप्त झाले आणि इनिंग समाप्त झाल्यानंतर खारकोपर किंग्सची धावसंख्या झाली तब्बल 82. 30 चेंडूंमध्ये 83 धावांचा पाठलाग करायचे नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा या संघाला. 30 चेंडू 83 धावा. हे भलं मोठं आव्हान, डोंगरा एवढं आव्हान, परंतु या टीमकडे ती क्षमता आहे. ते पाठलाग करू शकतात. रणजित पाटील सलामीला आला होता, काही करू शकला नाही. 1 धाव त्याने फक्त केली. बिपिन पावशे फ्लाइंग स्टार्ट त्याने दिला. 6 बॉल 13. संदेश कोळी 8 चेंडू 25 नॉट आउट राहिला. श्रेयस कोळी जास्त काही करू शकला नाही आणि प्रतीक पाटील टीमचा कॅप्टन 13 चेंडू 35. या जोरावरती 5 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 82. जोगेंद्र कोळी 14 धावा दिल्या. अतिश 14 धावा. मनीष घरत 15 धावा. अतिश कोळी 20 धावा कुठल्या आणि शेवटला परेश कोळीच्या विरोधात 18 धावा कुठल्या. अतिशने 2 विकेट, मनीषने 1 विकेट. आणि आता आपल्या समोर इक्वेशन आहे आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. 30 बॉल 83 धावा नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा टीमला करायचे खारकोपर किंग्सच्या विरोधात, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जोडले जातील. दुसरे रायगड तीस झाला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग षटकार मात्र तिथे आला प्रतीकच्या बॅटमधून. 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अर्थातच नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा आदरणीय शैलेशजी पाटील साहेबांचा हा संघ सलामीची जोडी मैदानावरती दाखवले होते. या टीमकडे देखील क्षमता आहे, परंतु उत्तरार्ध कसं असेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया मराठीतील एक नामवंत समालोचक, अत्यंत अभ्यासू आणि त्याचबरोबर एखाद्या समालोचकाला ऐकायचं असेल आणि संपूर्ण समालोचन करत असताना चुका कशा टाळाव्यात, लोकांसमोर साध्या पद्धतीनं कसं
क्रिकेट पोचावं हा एक मूळ हेतू हाती घेऊन जे समालोचन नेहमी करत असतात, ज्यांच्या समालोचनातून अनेक आता समालोचक देखील घडत आहेत, ज्यांच्यावरती सर्वजण प्रेम करतायत, खास करून आयोजक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमंत्रित करूया दीपकजी पाटील सरांना. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली समालोचन करण्यासाठी, त्याबद्दल उल्वेनोड प्रीमियर लीगची कमिटी, अमरजी साहेब, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मात्र मी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच समीरजी सोमणे सर. मी अमरजी पाटील यांना विनंती करेन, खरं तर आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. दी व्हॉइस ऑफ कर्जत, मराठी भाषेमधील एक तंत्रशुद्ध समालोचक म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. समीरजी सोमणे सर, आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. तर समीर सर, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर अमरजी पाटील यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभहस्ते समीर सोमणे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर समीर सोमणे यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 83 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. UNPL मधील हायेस्ट स्कोर मात्र उभा केला सुधीर शेठ ठाकूर यांच्या संघानं. खारकोपर किंग्स याच्या अगोदर सुद्धा त्यांचाच विक्रम होता, जो 80 धावा त्यांनी केल्या होत्या. आता मात्र 2 धावा वाढवल्यात, त्याच्यामध्ये भर टाकली 82 धावा. त्यांचाच विक्रम त्यांनी मोडीत काढलाय. आणि UNPL मधील मात्र सर्वोत्कृष्ट धावसंख्या ती चेस करावी लागणार आहे. सोपं काम नसेल नेहल ऋतवी स्ट्रायकर्स नाबा टीमसाठी, परंतु या मैदानावर अनेक अशक्यप्राय गोष्टी मात्र घडल्यात. त्यामुळं सध्याच्या घडीला अगोदरच अंदाज वर्तवणं मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच मूर्खपणाचं ठरतं. फुल टॉस बॉल अगदी सॉफ्ट हँड आपण बघा, हलक्या हातानं यावेळेस मात्र बस टाईम केला होता, परंतु बॉलनं मात्र गाठले सीमा रेषा. शेवटच्या क्षणाला मात्र चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु त्याचा फायदा मात्र झालेला नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4. मनीष गरजच्या नेतृत्वाखाली मात्र संघ लढतोय. अहिलेश मात्रे तेवढाच विस्फोटक फलंदाज, फ्रॉम उलवे विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानावर. यावेळेस मात्र शफल क्रॉसवर वॉड एक शॉट, अप्रतिम फटका खारकोपर किंगच्या पॅव्हेलियन वरून मारलाय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. त्याला आक्रमक व्हावं लागेल. पहा काय इम्प्रोव्हायझेशन आहे या फटक्यामध्ये. थँक्यू सो मच समीर सोमणे सर. रजा घेतात या स्पर्धेमधून. आपल्या आवाजानं मात्र संपूर्णपणे सगळ्या क्रीडा रसिकांवर आज भुरळ पडली असेल. मंत्रमुग्ध केलं सगळ्यांना आपल्या समालोचनामधून. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र फुल लेंथ होता. सिंगल येते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोनही विस्फोटक फलंदाज आहेत खेळपट्टीवर, आणि या बॅटच्या स्वरूपामध्ये धाव येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये 14, 14, 15, 20, 19 अशा धावा आल्यात. त्यामुळं इथून मात्र 15च्या पुढे 16च्या आसपास, 16ची सरासरी जवळजवळ आहे. 16, 16.5च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये मात्र धावा कुटाव्या लागतील. आणि ते सातत्य मात्र पहिल्या इनिंगमध्ये राखलं ते खारकोपर किंग्सनं. त्याच सातत्यानं, त्याच कन्सिस्टन्सीनं परफॉर्मन्स दाखवावा लागेल. अहिलेश मात्र ऑन स्ट्राईक. अहिलेश मात्र ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. तर अहिलेश मात्र वेगळ्या पद्धतीनं खरं तर मुवमेंट्स दिसल्या त्याच्या.
बऱ्याच वेळेला अहिलेश म्हटला की अगदी सुरुवातीपासूनच आक्रमक होणं, परंतु इथे मात्र तसं दिसलेलं नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावफलकावर 12 धाबा. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमच्या स्कोर कार्डवर. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वर मॅन फ्रॉम बामणडोंगरी निखिल खोत येतोय. निखिल खोत म्हटलं की पारितोषिक येणार. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 4,000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. भव्य स्वागत. मालिकावीर खेळाडू आहे ज्यानं मात्र पहिली बाईक जिंकली UNPL मध्ये, आणि तोच खेळाडू ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅटेड ऑन साईडला. काऊ फेस क्लिअर करत असताना वाड एक शॉट. मनीष गरत मात्र लागलाय मैदानामध्ये. आणखीन एक षटकार. स्वप्नेश ठाकूर आणि साई कडू यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 4,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. निखिल खोतला इथे लगातार षटकारांची हॅट्रिक होते की काय अशी परिस्थिती आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 लगातार षटकारांना टीमची टोटल 24 वर. या मैदानावर काहीही घडू शकतो आणि हे आपल्याला वारंवार पाहायला मिळाले. स्पर्धेनं निखळ आनंद दिलाय. या स्पर्धेनं केवळ मनोरंजन केलंय. चांगलं टॅलेंट. खरं तर यंगस्टरांना मात्र चांगली संधी मिळाली. 40+ मास्टर्सचा खेळ दिनेश उलवेकर असतील, रणजित कोळी असतील, खूप चांगला खेळ मात्र 40+ मास्टरनं तो सुद्धा दाखवलाय आणि यंगस्टर सुद्धा चमकलेत. अनेक जे चेहरे होते जे माहितीही नव्हते, ओळखतही नव्हते, ते चेहऱ्यांना मात्र प्रसिद्धी मिळाले. आर्यननं चांगली बॉलिंग केली. मगाशी आपण पाहिलं पंकज त्यानं सुद्धा जबरदस्त बॅटिंग. काल दीक्षांतला आपण पाहिलं बॉलिंग करत असताना. असे अनेक अनेक चेहरे खरं तर दिले. बेलपाडा गावच्या बऱ्याचशा खेळाडूंनी, मोराबे गावच्या बऱ्याचशा खेळाडूंनी, गणेशपुरी, नाव्याचा स्वराज, असे अनेक यंगस्टार्स दिले. अनेक ज्या खेळाडूंना कधीच प्रसिद्धी मिळत नाही ते UNPL मध्ये खरं तर चमकले. हा प्लॅटफॉर्म मात्र दिलाय उल्मानोड प्रीमियर लीग कमिटीनं. सोमनाथ शेठ मात्रे यांच्याकडून पारितोषिक घेते. मनीष गरजची विकेट घेतली 2100 रुपये. निखिल खोतसाठी हे पारितोषिक असेल. राईट आर्म ऑफ द विकेट ना. चांगला बॉल होता, लेंथ बॉल होता. वेगानं मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते निखिल खोतचं. काय चेंडू हाताळलाय. प्युअर लेंथ बॉल. आपण पाहिलं तर बिलकुल संधी नव्हती. वेग सुद्धा प्रचंड होता. यंगस्टार, टॅलेंटेड यंगस्टार बामणडोंगरीचा. मनीषच्या विकेटसाठी स्वप्नेश आणि त्यांच्याकडून 2,000. पहा बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो तो आतापर्यंत 25 या आकड्यावर. 25 रन्स. 2 षटकारानंतर मात्र थोडंसं सावरलंय ते निखिल खोतनं. सोमनाथ शेठ मात्रे यांच्याकडून मनीषची विकेट काढली तर 2100 आणि 2,000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नेश ठाकूर आणि
साई कडू यांच्याकडून 2000. कुठल्याही विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. ओ क्रॉस बॅटेड हा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि बॉल मात्र जेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. नेहाल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमचा विस्फोटक सलामीवीर अखिलेश म्हात्रे अवघी एक धाव काढून तंबूच्या आश्रयाला. बसला नेहा ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमला. अखिलेशनं मात्र म्हणावी तशी बॅटिंग केलेली नाहीये. सपशेल अपयशी ठरलाय. ज्या मॅच मध्ये गरज होती मनीष घरतला त्याच्या साथीला, परंतु काही चमक दाखवू शकला नाहीये. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 अमोल सेल्वम फ्रॉम नावा. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. एक काळ मात्र गाजवलाय. नावा टेनिस क्रिकेटसाठी मात्र अक्षरशः सुवर्ण काळ होता, ज्यावेळेस अमोल सेल्वम, जवान, हितेन ही मंडळीनं, प्रल्हाद असतील, काय दर्जेदार मात्र संघ तयार झाला होता. रायगड ठाण्यामध्ये एक वेगळी दहशत निर्माण केली होती या संघानं. परंतु अमोल सेल्वमला इथे मात्र खेळावं लागेल. निखिल खोत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू लेंथ बॉल होता. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये, परंतु चेंडू मात्र निर्धाव. 2 षटकार पडले होते, परंतु तदनंतरचे 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिले, ती निखिल खोतनं. आणि जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, टोटल 25 धावा धाव फलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावांची आवश्यकता. मध्ये 25 धावा. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकार आलेत, 1 चौकार आलेत. म्हणजेच काय तर 4 बॉलमध्ये 22 धावा आल्यात. उरलेल्या 8 बॉलमध्ये फक्त धावा काढल्यात त्या 3. त्यामुळे इथेच कुठेतरी मी तर म्हणेन चिंताजनक गोष्ट आहे मनीष घरतसाठी. प्रत्येक चेंडूमध्ये धाव यायलाच हवी या मॅचमध्ये, कारण 83 धावा करायच्या आहेत. सोपं काम नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 निर्धाव चेंडू, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 निर्धाव चेंडू, 5 डॉट बॉल निघालेत. ते जवळजवळ 1 षटकच आपण म्हणूया. 2 ओव्हर्समध्ये जर एखादं षटक निर्धाव जात असेल, अगोदरच 30 चेंडू तुम्हाला मिळणार आहेत. आणि अशा सिच्युएशनला मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र तुम्हाला प्रहार करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन सज्ज होतोय संदेश कोळी. याही खेळाडूनं मात्र छाप सोडले UNPL मध्ये. 5 बॉल 5 षटकार मारण्याचा महाविक्रम मात्र या स्पर्धेमध्ये त्याने केलाय. परंतु पाहूया अमोल सेल्वम आणि मनीष घरत ही जोडी मात्र संघाला जिंकून देणार का. लो फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हर्ष त्या ठिकाणी सिंगलच येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. कोणत्या क्षेत्रामध्ये खेळतो याचा पुरेपूर अभ्यास केलाय. प्रतीक पाटील एक चाणाक्ष धूर्त कर्णधार आहे. त्याला माहिती आहे व्यावसायिक खरं तर संघांवरचं प्रतिनिधित्व करतोय तो. तालुका निहाय स्पर्धा असेल, ओपनच्या स्पर्धा मात्र खेळलाय. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर पोलादपूर सारख्या संघामधून त्याची निवड झाली होती. डॉट बॉल निर्धाव चेंडू. जसे जसे पडतील तसं तसं नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नावा संघ फार कठीण होईल तुमच्यासाठी ही लढाई. शैलेशजी पाटील साहेबांचा संघ आहे. फ्लाइट डिलिव्हरी आतमध्ये आणलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर परंतु लॉंग स्टॉप चाललाय. पाठीमागच्या फिल्डर्सना काही लागलेला नाही हाताला. बॉल सरळ चाललाय. 22चा इशारा पंचांचा. नशिबाचा चौकार.
22च्या स्वरूपात आलेल्या चौकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावर. मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय, त्यामुळे इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं फटकेबाजी केली प्रतीक पाटीलनं, त्याचप्रमाणे संदेश कोळीनं, अगदी तशीच फटकेबाजी करावी लागेल. इथून मात्र संघाला विजय साकारायचा असेल, अन्यथा 6व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. इथे मात्र सिंगल मिळेल तिबडावच्या दिशेमध्ये. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टोटलमध्ये होईल बदलाव. चांगली बॉलिंग आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 धाबा आल्यात. मोठा फटका खेळू दिला नाही आहे, माफ करा. 22च्या स्वरूपामध्ये चौकार आला होता, तशा 2च धाबा आल्यात ज्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. निखिल खोत यानं झेल टिपला तरी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. स्वप्नेश ठाकूर फुल टॉस बॉल. खरपूस समाचार. स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय बॉलला. हाय हँड हँडसम षटकार. अच्छा, रात्रीमधील शेवटची इनिंग आहे. स्पर्धा लवकर संपते. बरेच जण खरं तर आश्चर्यचकित होतील ही स्पर्धा एवढ्या लवकर संपते कशी. संपूर्ण मॅनेजमेंट त्यासाठी कारणीभूत आहे. क्रॉस मॅटेड हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. इथे मात्र सुटला होता हातामधून बॉल, परंतु मनीष गरज नाराज आहे. पहा, मनीष गरजचे हावभाव सांगून जाणार आहेत. त्याला माहिती आहे ही मॅच सोपी नाहीये. प्रत्येक बॉलवर मात्र घाव घालावा लागेल. इथून मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र मोठे फटके खेळावे लागतील तरच या मॅचमध्ये काहीतरी उरेल. 12-13-13 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या त्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मनीष गरजला आता मात्र रौद्र रूप धारण करावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 45 धावांची आवश्यकता. थोडीशी खुशी जरूर असेल टीम ओनर सुधीर शेठ ठाकूर, रोशनजी मात्रे यांच्या चेहऱ्यावर. संघ बलाढ्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे वासू. 3 ओव्हर्स नंतर 38 धावा. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय हर्ष मसाय. 12 बॉल 45 धावा. मनीष गरजच्या बॅटमधून आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 षटकार 1 चौकार आलाय. 32 धावांवर तो खेळतोय. मॅच जिंकवावी लागेल कॅप्टनला. फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार पुन्हा एकदा घेण्यात आलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून गगनभेदी षटकार. असा आहे द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनप्रेडिक्टेबल गेम. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. कोणी भाकीत करू शकत नाहीयेत कोणता संघ जिंकेल कोणता पराभूत होईल. इकडे जो चांगला खेळणार आहे आता मात्र या 2 ओव्हर्समध्ये तो संघ जिंकणार हे मात्र निश्चित. षटकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. हर्ष मसाय पुन्हा एकदा. आणखीन एक फुल टॉस, परंतु टाइम झाला नाहीये. बॉल मात्र पडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न. 2 रन्स कंप्लीट. इथे मी म्हणेन डोक्यावर हात गेले असतील. आता मात्र नाबा संघाच्या समर्थकांचे इथे रिव्ह्यू घेतला जातोय. वेस्ट राईट आहे की नाही चेक केलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी 3रे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया, फुलटॉस जरूर होता. बरेचसे क्रीडा रसिक हाच विचार करत असतील याही बॉलवर खरं तर षटकार यायला हवा होता मनीष गरजसाठी. परंतु बऱ्याच वेळेला फुलटॉस बॉलवर टाइम होतच असं नाहीये. पाण्याची मागणी मात्र केली जाते. पाण्याची मागणी केले. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. निर्णय पेंडिंग आहे. कंट्रोल रूम मधून सुनील पाटील सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तुर्तास जाऊया आपण डीजे वासूकडे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ लीगल डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे. फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचते तो 46 सेही 40 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष मसाय. राऊंड विकेट नालाय. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा दे धक्का घे चक्का. स्ट्रायकर्स नावा टीमसाठी मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. चौथ्या उपांत्य फेरीमध्ये मात्र कमाल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा 83 धाबांचा पाठलाग करतो आणि आतापर्यंत अर्धशतक धाव फलकावर 52 धाबा कंप्लीट होत असताना नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमच्या कॅप्टन जोपर्यंत मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे. कमाल केले. 46 धाबांवर तो खेळतोय. क्लास बॅटिंग. लांबच लांब उत्तुंग असे षटकार. टोलवा टोलवीला मात्र सुरुवात केली ती मनीष घरतनं. नावा गावचा सर्वाधिक विस्फोटक फलंदाज. प्रेशर आता मात्र असेल तो हर्ष मसायवर. ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू. यावेळेस मात्र पहा पंचांचा कोणताही निर्णय येत नाही. पंच तेच सांगत असताना पाहायला गेलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू असा बराच शफल झाला होता आणि त्याच काळासह इथे मात्र निर्णय आला असावा. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ऑफस्टम्प लाईनवरचा हा चेंडू हर्ष मसायचा. इथून मात्र निर्धाव. डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवेल. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स प्रत्येक बॉलवर धावा हव्यात त्या टीम नाव्याला. चांगला बॉल. क्लीन बोल्ड. दांडी गुल. सुधीर शेठ ठाकूर सोमनाथ शेठ मात्रे पहा मिठ्या मारतात एकमेकांना. आनंदाला पारावर उरलेला नाहीये. सगळ्यात मोठी विकेट प्राप्त केले हर्ष मसायना आणि सुधीर शेठ ठाकूर यांचा अवतार आपण पाहू शकता. एक्सप्रेशन पहा, भावना पहा त्या ठिकाणी. काय बघतस रागान तुझी दांडी ती उड. आणि त्यानंतर संघ मालक टीम मॅनेजमेंट संपूर्णपणे खुश. पीटीसी लाईव्ह न बरोबर क्षण तो कॅप्चर केला, तुम्हाला दाखवलं. कमाल केले. जी महत्वपूर्ण मोठा अडथळा होता तो दूर काढलाय. खारकोपर किंग संघानं सुटकेचा निश्वास टाकला असेल. कॅप्टन आउट झालाय 46 वर. क्लास इनिंग मात्र साकारली मनीष घरतनं. इथे मात्र धाव मिळणार नाहीये. कमबॅक करत असताना गोलंदाज हर्ष मसाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 52 धावा. शेवटचे 6 बॉल 31 धावांची आवश्यकता. 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 ओनली. संदेश भगत यांच्याकडून एक पारितोषिक घेते. सनी भगत साठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये.
आणि प्रमोद भगत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 5,000 रुपये. सनी भगत षटकार 6,000 रुपयाला पडेल. 6 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र 5वं षटक घेऊन मान फ्रॉम जावळे पंकज घरत दाखल झालाय. 31 धावा जरा जास्तच आहेत. मनीष घरत असता जीत पाटील यांच्याकडून एक पारितोषिक येते. अमोल सेल्वमनी जर हा सामना जिंकवला 5,000 रुपये. अमोल सेल्वमला नेऱ्याच्या मैदानावरची इनिंग आठवावी लागेल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो एक्स्ट्रा कव्हरचा, बराच धावला परंतु सेफली लँड. सिंगल रन. एकेरी धावेनं फारसं बिघडणार नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज. षटकारासाठी 6,000 रुपयांचं पारितोषिक आहे या फलंदाजासाठी. सनी भगत प्रमोद भगत यांच्याकडून 5,000 रुपये आणि संदेश भगत यांच्याकडून 1,000 रुपये. राईट. 6,000 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. क्रॉस वाईडेड खेळण्याचा प्रयत्न. निखिल खोतनं जर झेल टिपला तर 2,000 रुपये. निखिल खोतनं कालच्या रात्री सुद्धा खूप कमाई केली होती. 8,000 परवाच्या रात्री. कॅचला 2,000 रुपये आहेत. सामना मात्र सुधीर शेठ ठाकूर यांच्या खारकोपर किंग्सकडे झुकत असताना महत्वपूर्ण विकेट नंतर जो जल्लोष पाहायला मिळाला तो सारं काही सांगून जाणार होता. अमोल यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून टोलवते. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. फक्त पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जातं या चौकाराच्या सहाय्यानं. अमोल सेल्वम विस्फोटक फलंदाज जरूर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर एक शतक आहे, शतक, चांगला फटका यावेळेस अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. थोडासा उशीर झालाय अमोल सेल्वमच्या बॅटमधून. जेव्हा हे फटके आले तोपर्यंत मात्र मॅच हातामधून गेले. 6 धाब्यानं टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोअर पुढे जात असताना 64. 2 चेंडू बाकी आहेत. पंकजचा हा बॉल ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. परंतु सामना माहिती आहे इथे मात्र पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये 3 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. पहिला संघ आपण पाहिला शैलस्मृती तरघर संघ. त्यानंतर आपण पाहिला तर महेश स्पोर्ट्स शेलघर संघ. तिसरा संघ सन सिटी ब्लास्टर कोंबडबुजे. आणि UNPLच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ सुधीर शेठ ठाकूर रोशन म्हात्रे यांचा खारकोपर किंग्स क्वालिफाय करतोय सेमीफायनल साठी. वेल प्लेड गाईज. हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक. मनीष गरजची इनिंग 46 धावांची मात्र झाकोळून गेली परंतु त्याचे शर्तीचे प्रयत्न मात्र अपुरे ठरले. वेल प्लेड मनीष अल्सो. खूप चांगला खेळलास. पुढच्या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निखिल खोत आपण यायचंय. 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. स्वप्नेश ठाकूर आणि साई कडू. आणि हे समर्थक आपण पाहतोय खारकोपर किंगचे ऑन स्क्रीन. सुहास शेठ गोंधळी, अमरजी कडू. दोघांच्या टीम्स बाहेर